भारत, दारू आणि सत्ता एक अस्वस्थ करणारा इतिहास. भारतामध्ये दारूचा इतिहास पाहिला तर तो फक्त सवयींचा इतिहास नाही, तो सत्ता, महसूल आणि सामाजिक नियंत्रणाचा इतिहास आहे. प्राचीन भारतात दारू होती, पण ती मुख्यतः सीमित होती. धार्मिक ग्रंथांमध्ये मद्याचा उल्लेख आहे, पण त्याच वेळी संयम, मर्यादा आणि सामाजिक नियमही होते. म्हणजेच दारू होती, पण ती राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा नव्हती. ही गोष्ट बदलली ती ब्रिटिश राजवटीत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा त्यांचा पहिला उद्देश म्हणजे राज्य चालवणं नव्हतंच, तर नफा मिळवणं, आणि तो नफा मिळवणं म्हणजे दारूच्या उत्पन्नातून मिळवणं, असा त्यांचा हेतू होता. इथेच तर दारू महत्त्वाची ठरली. ब्रिटिशांनी लवकरच ओळखले की भारतातील लोकसंख्या मोठी आहे, गरिबी जास्त आहे आणि कर लावण्याची क्षमता मर्यादित आहे. पण दारू ही अशी गोष्ट आहे जी लोक स्वतःहून खरेदी करतात आणि त्यावर कर लावला तरी विरोध कमी होणार आहे आणि लोक दारू पिणारच आहेत. त्यामुळे ब्रिटिशांनी दारूवर बंदी घातली नाही, उलट त्यांनी दारूचं उत्पन्न, वितरण आणि विक्री कठोरपणे नियंत्रित केलं. फक्त आरोग्यासाठी नाही, तर महसूल सुरक्षिततेसाठी सुद्धा. 1850 नंतर भारतात दारूचे ठेके, परवाने आणि करार रचना शिस्तबद्धपणा तयार करण्यात आली. एका बाजूला सार्वजनिक भाषणात नैतिक आणि संयम याबद्दल बोललं जायचं, आणि दुसऱ्या बाजूला दारू विक्रीतून मिळणारा पैसा सरकारसाठी आवश्यक मानला जायचा. हे दुहेरी धोरण होतं. दारू वाईट आहे असं सांगायचं, पण ती बंद करणं शक्य नाही असं मान्य करायचं. स्वातंत्र्यानंतर अनेकांना वाटलं की भारत या सगळ्यातून बाहेर पडेल, आणि काही समाजसुधारकांनी सुद्धा दारूबंदीचा आग्रह धरला होता. घटनाकारांनीही दारूबंदीचा उल्लेख केला, पण वास्तव वेगळं ठरलं. स्वतंत्र भारताला सुद्धा पैसा हवा होता. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, पायाभूत सुविधा या सगळ्यासाठी पैसा, निधी लागतो. आणि दारू हा असा स्रोत आहे जिथे कर वसुली पटकन होते, खरेदीदार स्वतः येतात आणि उत्पन्न तुलनेने स्थिर असतं. आज भारतात अनेक राज्यांच्या महसुलात दारूचा वाटा 15 ते 25% आहे. काही राज्यांमध्ये हा आकडा यापासूनही जास्त आहे. याच कारणामुळे दारूबंदी नेहमी नैतिक चर्चेचा विषय ठरते, पण आर्थिक चर्चेचा नाही. सरकार सार्वजनिकरित्या सांगतं दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण बजेटमध्ये ती महसूलचा मजबूत स्तंभ असते. हा निव्वळ विरोधाभास आहे आणि तो सहज सोडवता येणारा नाही. आजच्या सरकारांना दारू का हवी असते हा प्रश्न नैतिक नाही, तो संरचनात्मक आहे. दारू ही अशी वस्तू आहे जिच्यावर कर लावणं सोपं आहे, जिचं नियमन सरकार करू शकतं आणि जिचं सेवन लोक स्वतःहून कमी करत नाहीत. याच वेळी दारूचं नुकसान व्यक्तिगत